नमस्कार मंडळी, मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी जे की प्रीमिक्स आहे। तर हे गिट्सचं मी गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। तर आपण कशा प्रकारे हे प्रीमिक्सने मऊ असे छान जे की पाकात असे मुरलेले रुचकर गुलाबजाम कसे बनवणार आहोत सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत। तर इथे बघा 100 ग्रॅमचं इथे मी जे की प्रीमिक्स घेतलेलं आहे गिट्सचं। तर पूर्ण प्रोसेस कशी करायची हे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर बघा हे जे की प्रीमिक्स आहे गिट्सचं, तर हे आता मी आपण दुधामध्ये भिजवून घेणार आहोत 15 मिनिटासाठी। तर बघा दुधामध्ये भिजवलं तरी चालेल किंवा पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल, पण दुधामध्ये भिजवलेलं चांगलं। तर बघा इथे आपल्याला 100 ग्रॅम गिट्सचं प्रीमिक्ससाठी ना इथे आपल्याला फक्त 1.5 कप दुधाचा वापर करायचा आहे। आणि दूध जे आहे तुम्हाला एकदमच नाही टाकायचं आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडंसं इथे दुधाचा वापर करायचा आहे। तर इथे बघा सर्वात अगोदर ह्या प्रीमिक्समधल्या गुठळ्या मोडून घेतले, म्हणजे जे काय आहे ते प्रीमिक्स एकजीव राहील। तर त्याचनंतर बघा आता आपण थोडंसं दूध टाकून हलकं मऊसर हे प्रीमिक्स आपण भिजवून घेऊया। तर बघा पाण्याचा करा वापर किंवा दुधाचा वापर करा, पण तुम्हाला थोडंसंच इथे टाकायचं आहे, एकदाच तुम्हाला जे की दूध आहे ते टाकायचं नाही आहे। तर बघा आता संपूर्ण एकजीव करून हे प्रीमिक्स आता इथे मी भिजवून घेतलेलं आहे। तर बघा तुम्हाला जास्त सैल देखील हे प्रीमिक्स भिजवायचं नाही आहे, जास्त घट्ट देखील नाही आहे। जर तुम्ही घट्ट भिजवलं तर गुलाबजाम आतमधून कच्चे राहतील, आणि जास्त जर सैल तर तुम्ही केलं तर ते तेलामध्ये विरघळून जातील। त्यामुळे तुम्हाला हे प्रीमिक्स भिजवताना एकदम ना स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला प्रीमिक्स भिजवायचं आहे। तर हे बघा संपूर्ण जी के आहे, तर मी इथे थोडं दुधाचा वापर करून हे प्रीमिक्स भिजवून घेतलेलं आहे। तर असं बघा हे जे की प्रीमिक्स आता भिजवून घेतलेलं आहे ते थोड्याच वेळात आपलं घट्ट होईल। तर आता चांगलं हे प्रीमिक्स भिजवून घेतलेलं आहे। तर ह्याला ना 15 मिनिटासाठी इथे मी बंद झाकण लावून ठेवणार आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हे प्रीमिक्स भिजलं जाईल। तर त्याचनंतर आपण बघा हे प्रीमिक्स भिजायला ठेवलेलं 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, तर 1.5 वाटी पाणी टाकणार आहे, कारण आपली साखर देखील चांगल्या प्रकारे भिजली पाहिजे तसं आपल्याला पाणी वापरायचं आहे। तर बघा आता 5 ते 10 मिनटं हा गुलाबजामचा पाक जो की साखर विरघळेपर्यंत हा पाक करून घेतलेला आहे। खरं तर ना गुलाबजामचा पाक हा जास्त घट्ट नसतो, थोडासा पातळच असतो, कारण तो गुलाबजाममध्ये पटकन मुरला जावा म्हणून हा गुलाबजामचा पाक थोडासा पातळच असतो। तर आता बघा बारीक गॅसवर इथे मी थोडंसं 5 ते 10 मिनटं इथे हलवून ना चांगली आपली इथे पाकाला उकळी फुटलेली आहे। तर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, ह्या पाकामध्ये इथे की जी वेलची पूड आहे तर ती वेलची पूड आपण टाकणार आहोत। तर इथे मग गुलाबजामचा पाक आहे, ह्याला बंद करून याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे जेव्हा आपण गुलाबजाम तळू तेव्हा ते पाक थोडंसं आपलं गरमच असायला हवं, त्यामुळे आपल्याला हे गरम असायला हवं म्हणून आपण बंद करून ठेवणार आहोत। तर एका बाजूला हे पाक ठेवून देऊ। चला तर मग आता आपण गुलाबजाम वळायला घेऊ शकता। छान आपलं गुलाबजामचं हे पीठ असं मऊसूत भिजलेलं आहे। तर आता आपण गुलाबजाम करायला घेऊ, पण इथे एक छोटी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा तुम्ही हे गुलाबजाम वळणार तेव्हा फक्त ह्याला क्रॅक्स यायला नको याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। जर तुमच्या गुलाबजामला क्रॅक्स आले तर तुमचे गुलाबजाम फुटू देखील शकतात। तर अशा प्रकारे बघा हे आपल्याला गुलाबजाम वळवून घ्यायचे आहे। गुलाबजामचं जे पीठ आहे ते चांगल्या पद्धतीने आपले भिजलेलं आहे। तर आपण हे गुलाबजाम वळून घेऊयात, आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही गुलाबजाम वळता तेव्हा कोणत्याही गुलाबजामला क्रॅक्स यायला नको याची काळजी घ्या, कारण एखादा जरी तुमच्या गुलाबजामला क्रॅक्स पडला तर तो फुटला जातो। त्यामुळे ह्या ज्या काही छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तर इथे बघा आता एक करून आता मी इथे सगळे गुलाबजाम वळून घेणार आहे। गुलाबजाम वळवून घेतलेले आहेत, आणि हे जे प्रीमिक्स आहे ते थोडंसं बाजूला ठेवणार आहे, आणि इथे थोडेसे काही आपले गुलाबजाम वळवून घेतलेले आहेत। आणि बघा जास्त आपल्याला एकाच वेळेस गुलाबजाम वळायचे नाहीत, कारण ते कडक होतात आणि चांगल्या प्रकारे तेलात तळले देखील जात नाहीत। आणि कधीही बघा गुलाबजामचं प्रीमिक्स हे एकदम सैल असायला हवं, म्हणजे पटकन जो की पाक आहे तो देखील शोषला जाईल। तरी ते काहीशी मी गुलाबजामचे गोळे करून घेतलेले आहेत। तर आता हे आपण तळून घेऊया। बघा गुलाबजाम तळण्यासाठी इथे कढई घेतलेली आहे। कढई आपल्याला थोडीशी खोलगटच घ्यायची आहे, अशी पसळ आणि उतळ घ्यायची नाही आहे, कारण बघा तेल देखील कमी लागतील आणि चांगले आपले गुलाबजाम देखील चांगले फुलून येतील। तर आता बघा जे की तेल आहे ते आपल्याला खूपच असं गरम करायचं नाही आहे, आपल्याला जे की गुलाबजामचे हे बॉल्स आहेत ते एकदम आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत।
तर तेल हे चांगल्या पद्धतीने तापलं आहे की नाही हे कसं बघायचं आपल्याला. तर बघा, छोटा हा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे, म्हणजे तो पटकन फुगून येईल, म्हणजे तुम्हाला समजेल की तेल चांगलं तापलेलं आहे की नाही. जर बघा जास्तच तुम्ही तेल तापवलं तर गुलाबजाम जे आहे ते वरच्या बाजूला ब्राऊन कलर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे बघा, तुम्हाला एकदम तेलची जी फ्लेम आहे ती एकदम मंद आचेवर तुम्हाला हे गुलाबजाम तळायचे आहेत. जे काही बॉल्स आहे ते पटकन वर यायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला हे तेल चेक करायचं आहे. गुलाबजामचे गोळे करून घेतलेले आहेत, आपण ते ह्या तेलामध्ये सोडून देऊयात. फक्त तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे, ह्या गुलाबजामला ना फक्त क्रॅक्स येऊ द्यायचे नाही आहेत, कारण गुलाबजाम फुटणार. तर बघा, आता मी एक एक करून सगळे गुलाबजाम सोडून घेणार आहे आणि एकदम आपल्याला मंद आचेवर बारीक गॅसवर हे गुलाबजाम तळायचे आहेत. सगळे जे काही गुलाबजाम आहेत ते एकत्र टाकायचे नाही आहेत, तुम्हाला थोडे थोडेसे गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, तर बघा गुलाबजामचे बॉल सोडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचे जे काही गुलाबजामचे बॉल आहेत ते असे वर फुगून येतील. आणि त्याचनंतर बघा, सारखं सारखं गुलाबजामला हलवायचं नाही आहे, फक्त तुम्हाला इथे तेलाला हलवायचं आहे, म्हणजे तुमचे गुलाबजाम चांगले इथे जे की आहे ते तळले जातील. अशा प्रकारे आपले हे जे गुलाबजाम आहेत त्याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे गुलाबजाम आपण गरम गरम काढूनच आपल्याला थोड्याशा हलक्या गरम पाकामध्ये हे गुलाबजाम आपल्याला टाकून द्यायचे आहेत. त्याचनंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरी ह्याची बॅच तळायची आहे. तर बघा, तुम्ही असे मंद आचेवर जर गुलाबजाम तळला तर आतमधून कच्चे राहणार नाहीत आणि असे छान तुमचे गुलाबजाम फुलले जातील. तर आता बघा, हे गरम गरम गुलाबजाम काढून आपण पाकेमध्ये टाकणार आहोत. तर काय करायचं आहे, एखादी बाजू तुमची ब्राऊन कलर झालेली असेल, दुसरी बाजू असेल कच्ची असेल, तर त्याला अशा प्रकारे पलटी करून तुम्ही तळू शकता. तर बघा, हे गुलाबजाम मी मंद आचेवर तळलेले आहेत, त्यामुळे असे छान असे आतमधून फुललेले आहेत. चला, तर बघा, हे गुलाबजाम आपले छान असे तळलेले आहेत. तर हे गुलाबजाम काढून मी आता आपल्याला हलक्या पाकामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचे आहेत, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे शोषला जाईल आणि आपले गुलाबजाम छान असे मुरले जातील. त्यामुळे आपल्याला गरम गरम पाकामध्येच हे गुलाबजाम टाकून द्यायचे आहेत. तर इथे बघा, दुसरी देखील बॅच आपली इथे मस्त तळून झालेली आहे. तर ही देखील आपण पाकामध्ये टाकून देऊयात. आणि बघा, जर तुम्हाला वाटलं की तुमचा पाक थंड झालेला आहे तर तुम्ही थोडासा हलकासा तो गरम करू शकता. तर बघू शकता तुम्ही, छान असं जो की गुलाबजाममध्ये साखरेचा पाक देखील मुरलेला आहे. तर अर्ध्या तासामध्ये छान असे साखरेच्या पाकामध्ये तुमचे मुरलेले गुलाबजाम तयार होतील. तर आता बघा, संपूर्ण जे गुलाबजाम आहे ते पाकात आपण मुरवून ठेवलेले आहेत. तर अर्ध्या तासाने तुम्ही मस्त असे पाकामध्ये मुरलेले गुलाबजाम आपले तयार असतील. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही देखील सर्वात सोपी पद्धत वापरून तुम्ही देखील गुलाबजाम बनवू शकता. तर इथे बघा, एक गुलाबजाम मी तुम्हाला काढून दाखवते. तर आपण बघा, तळताना देखील खूप छोटे गोळे होते आपले. तर आता तुम्ही बघू शकता, मस्त तेलामध्ये आणि पाकेमध्ये आपले हे टम्म फुगलेले गुलाबजाम तयार आहे. तर बघा, बाजारासारखे गुलाबजाम तुम्ही देखील घरच्या घरी बनवून खाऊ शकता, घरच्या घरी तयार करू शकता. बड्डे पार्टी असो, कोणताही एखादा कार्यक्रम असतो, तर इझिली तुम्ही गुलाबजाम अशा प्रकारचे बनवू शकता. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.